पहा मन उडू उडू झालं या मालिकेचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 ऍप वर। झी5 ऍप आताच डाउनलोड करा। हे बघ ती नाही म्हणते ना मग नको लावू बाबा प्लीज ना, आज तुमची शिस्त वगैरे नको प्लीज, मला तिला रंग लावू द्या प्लीज। नाही हे रंग लावायचे नाहीत का? नैसर्गिक रंग लावायचे। दाखवतो हे बघ हा जो कलर आहे ना तो हळदीपासून बनवलाय, हा मेहंदीची पावडर करून बनवलाय आणि ही बिटाची पावडर करून, त्यामुळे हे रंग वापर म्हणजे कोणाला त्रास होणार नाही। त्याचं काय? धुणे पटकन आले। हॅपी होली। अरे हा कोण परग्रहावरचा प्राणी आला इथे? काय हो जमल्यात का? अरे जमली म्हणजे स्वर्गसुख आहे स्वर्गसुख। तुम्ही काय बघताय? घ्या घ्या घ्या। दीपू सगळ्यांना तूप पाड। या होळीच्या बाबतीत आपल्या मुलींच्या केवढ्या आठवणी आहेत ना ग। लहानपणी कोणीतरी रंग लावायला आले घरामध्ये आपल्या आणि रंग सांडला म्हणून दीदी केवढी रडत बसली होती, आठवते का? आणि ताईने खाली कोणाला तरी एवढा रंग लावला की तिच्या घरची सगळी मंडळी तक्रार घेऊन आपल्या घरी आली होती, काय आठवते काय? आणि आपलं शेंडेफळ रंग म्हणजे जीव की प्राण असल्यासारखी खेळायच्या। मला तर वाटतं रोज होळी असती ना तर दीपू तेवढ्याच उत्साहानं रंग खेळत बसली असती। खरंच बाबा। आणि काय आहे या होळीत? होळी म्हणजे पवित्र सण, समाजात असलेल्या राक्षसी आणि वाईट वृत्तीचा नायनाट आपण या होळीमध्ये करतोच। शिवाय आपण या सणामध्ये सगळेजण एकत्र येतो, सगळे एकमेकांशी आपलेपणाने वागतात, एकमेकांना रंग लावतात। लक्षात घ्या, हे रंग जसे एकमेकात मिसळून जातात ना तसंच माणसांनी सुद्धा एकमेकांमध्ये एकरूप झालं पाहिजे, एकमेकांची सुखदुःख समजून घेतली पाहिजे। आज जर मला कोणी विचारलं की देशपांडे सांगा सुखाची व्याख्या काय असते, तर मी सांगेन त्यांना माझं कुटुंब। घ्या। मला मान्य आहे की आताही आम्ही एकत्र आहोत, पण असं एकत्र नकोय मला। काय उपयोग आहे? मी दोन शब्द बोलूही शकत नाहीये बाबांशी। सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त झी5 वर। आत्ताच ऍप डाउनलोड करा।